विद्यार्थी मित्रांनो, 3 लाईनचा प्रश्न 30 सेकंदामध्ये कसा सोडवावा आजच्या सेशन मध्ये पाहणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचं आहे. पहा इकडे काय म्हटले, x आणि y ला दोन समान रकमा 7.5% वार्षिक दराने अनुक्रमे 4 वर्ष आणि 5 वर्षासाठी उसने दिल्या. जर ह्यांच्याद्वारे दिलेल्या व्याजात 150 चे अंतर असेल, म्हणजे 150 रुपये जास्त असतील, तर दिलेली प्रत्येक रक्कम काय असणार आहे. सिंपल आहे विद्यार्थी मित्रांनो, 7.5% दर आहे. दिलेली रक्कम जर आपण m पकडली, m गुणिले 7.5% दराने 5 वर्षांसाठी 100 वजा m रक्कम 7.5% दराने 4 वर्षासाठी. आता हे x ला दिलेले आहेत, हे y ला दिलेले आहे. गणितात सांगितल्याप्रमाणे भागिले 100 आणि यातला दोघातला फरक आहे 150 चा. कितीचा फरक आहे? 150 चा. हा दशांश काढून टाकला. 25 त्रिक 75, 25 चौक 100 राहिलं 5 त्रिक 15m. वजाला वजा देऊन टाका. हा दशांश काढला, इथे एक शून्य दिला. 25 चौक 100 शून्यला शून्य, 25 त्रिक 75, इथे 4 त्रिक 12m. आता हे छेदामधले 40 इकडे येऊन अंशामध्ये जातात. 150 गुणिले 40, 12 आणि 15 यातलं राहतात विद्यार्थी मित्रांनो 3m इज इक्वल टू 150 गुणिले 40. m बरोबर या 150 आणि 40 ला 3 ने गुणलं, 3 15, m बरोबर 2000 हे उत्तर येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक रक्कम ही 2000 आहे. अशा पद्धतीने या प्रश्नाचं सोल्युशन करणं गरजेचं होतं. प्रश्न आवडला असेल तर फॉलो करायला विसरू नका. जय महाराष्ट्र. धन्यवाद.